सांगू इच्छितो की आजचा जो आनंद आहे खूप म्हणजे मावेन असं झालाय. म्हणजे आम्ही खूप खुश आहे मनापासून. म्हणजे गोवागरकर इतर सगळेजण आणि आम्हाला असं वाटतंय की आम्ही वानखेडे सारख्या स्टेडियम मध्ये खेळतोय. तर हे आम्ही असंच पहिल्यांदाच असं हे करतोय. बाकी सगळं आमचे गोवागरची टीम मुलं आहेत ती सगळं खूप आनंद एन्जॉय करणार आहेत क्रिकेटचा. ते आपण वानखेडे सारख्या स्टेडियम मध्ये कसं जातो, आम्ही फक्त मॅच बघायला जातो, पण आता रिअलिटी आम्ही खेळणार आहोत त्या मैदानात. असं आम्हाला खूप आनंद मनापासून वाटतंय. कधी बॅट घेतोय, कधी बॉल येतोय, कधी खेळ. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. सकाळचे 7 वाजलेत. गारवा आहे, प्रसन्न असं वातावरण आहे. संकुलनाच्या बाहेर काही मंडळी प्रॅक्टिस करत आहेत, काही व्यायाम, तर काही ग्राउंडवरती आहेत. ग्राउंडवरती बऱ्यापैकी दव पडले. सकाळचा आम्ही नाश्ता करून मैदानाकडे वळतोय. त्यामुळे हा व्हिडिओ कुणीही कुठेही स्किप करू नका. आणि माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आर्यस के, रामने एस के, काशीरामदादा पागळे साहेब यांच्या संकल्पनेतून आज संगमनेर येथे आपण मॅच खेळण्यासाठी आलो आहोत. आज इथे काशीरामदादा पागळे साहेब यांच्या मार्फत आपल्याला जो नाश्ता देण्यात आलेला आहे, तो नाश्ता इतका सुंदर आहे. काय म्हणतो बरं ना आले सगळे. हो आले आणि आज त्यांचं परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळणार आहे. ऑल द बेस्ट सगळ्यांना. हा आणि हा छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जातो. सन्माननीय गुजरात साहेब यांच्या हस्ते नगरीमध्ये आपण आलेलो आहे. बऱ्याच दिवसाची इच्छा होती मुंजासाहेब त्यांना पागडे साहेबांची की वाघरची जी आमची सगळी मंडळी आहे त्यांनी आमच्या मायभूमीत येऊन काहीतरी खेळावं. कारण एवढ्या लांबून इथे खेळण्याची संधी दिली, एवढं चांगलं ग्राउंड आपल्याला उपलब्ध करून दिलंय. मी सगळ्यांचं स्वागत करतोय, खेळाडूंचं त्याचबरोबर संघ मालक सर्व सगळ्यांचं स्वागत करतोय. व्यासपीठावर जी मंडळी आपल्या बसलेली आहे त्यांचं सुद्धा शब्दस्वराने स्वागत करतोय. बरं मित्रांनो, बघा आपण मुंबईतून इथे खेळायला आलेलो आहोत, परंतु म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण जी खेळपट्टीला नारळ वगैरे देतो म्हणजे त्या जागेवाल्यासाठी, त्याच्यासाठी आपण ठेवलेला आहे खेळपट्टीला नारळ. त्याच्यापैकी आपण जो गारणं घालतो त्या पद्धतीने गारणं घालूया आणि आपण नारळ वाढवून घेऊ. ठीक आहे.
हे देवा जागेवाले बाबा देवा, गावच्या देवा तू बरं, इकडे देवा तू बरं, देवा काही अडचण नाही, दूर कर देवा. इथून अगदी मुंबईतून मंडळी जी आलेली आहे ती गावपर्यंत व्यवस्थित केली पाहिजे. दिवसभरात खेळताना कोणतेही अडचण येता कामा नाही. असे अकोले पुरवणी सुखाचा संभाळ देवा, अगदी हाती पायापर्यंत सुखाचा संभाळ, काही अडचण येतं कामा नाही. जे काय असेल ते दूर कर आणि सुखाचा संभाळ देवा. या ठिकाणी आपण त्या खेळपट्टीचं पूजन केलं जातं. त्या खेळपट्टीच्या जोरावरती आपण आजचा दिवसा संपूर्ण ही स्पर्धा आज खेळवणार आहोत. त्या खेळपट्टीला रवींद्र रामाणे सर यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी रिबीन देखील सोडली जाईल. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो संगमनेर नगरीमध्ये वहगर तालुका लेजंड मास्टर ट्रॉफी ही आपली होणार होती हे सगळ्यांनाच माहिती होतं. पण काही आपले अडथळे होते आणि त्याच्या निमित्तानं आपण थोडे कुठेतरी आपण मागे येऊन थोडेसे मागे झालो आणि आपली स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. पण आमच्या मनातली जी काही इच्छा होती की आपल्याला हे सामने संगमनेर मध्ये खेळायचे आहेतच आणि त्या विश्वासाला आम्ही ठाम राहिलो आणि तो दिवस हा आपल्या समोर आज उजळला आहे. ठिकाणी पहिला नाणेफेक केला जातोय. यस मॅचला सुरुवात होणार आहे. पहिला नशिबाचा कौल कोणाच्या बाजूने झुकणार आपण पाहणार आहोत. एका बाजूला शौर्य फायटर्स, दुसऱ्या बाजूला भवानी रायडर्स, असं दोन संघांमध्ये हा नाणेफेक केला जातोय. आज कोणाच्या बाजूला नशिबाचा पहिला कौल जर आपण पाहिलं तर हेड कॉल होता आणि या ठिकाणी भवानी रायडर्स संघाने नाणेफेक जिंकला. यस कैलास आणि दीपक अशी सलामी खिचोडी मैदानात आहे. या स्पर्धेला नक्कीच सुरुवात होते. सकाळचं सत्र आहे, उद्घाटनीय सामना आहे आणि या उद्घाटनीय सामन्यामधील नक्कीच सलामी खिचोडी मैदानात गेलंय. टॉस दुपारी बरोबर 1:30 वाजता जेवण सुरू झालं. एका बाजूला सामने चालू होते तर एकीकडे जेवण अगदी हलक्या पद्धतीचं होतं. जसं खेळाडूला सुस्ती येणार नाही अगदी तशाच पद्धतीचं. डाळ भात आणि चपाती. आज या RSK दोस्ती चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आज सकाळपासून या सरकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलावर सामने सुरू आहेत. त्यासाठी माझ्यापेक्षा विशेष प्रयत्न केले की पागडे सरांनी की त्यांनी मला वेळोवेळी फॉलोअप घेतला. हे सामने मागेच खेळवले जाणार होते पण काही तांत्रिक अडचणींमुळे हे सामने पोस्टपोन झाले. पण कौतुक करावं लागेल सर्व खेळाडूंचे जे कोकणातून आले, कारण एका दिवसासाठी टेनिस क्रिकेट खेळायला इथे पण येत नाही लवकर. आपण कोकणातून खेळायला आले त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक. आणि हे ग्राउंड आमचे सन्माननीय आमदार, पदवीधरचे आमदार आणि क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शक्तिजी दादा तांबे, काही तांत्रिक अडचण आल्यानंतर पागडे सरांनी संपर्क केला की अशी तांत्रिक अडचण येते. मी दादांना सांगितलं, दादांनी सांगितलं की कोकणातून जर मुलं येतात तर त्यांच्यासाठी ताबडतोब आपल्याला ग्राउंड उपस्थित करून द्यायचं आपलं काम आहे. आणि त्यांनी शिवरना फोन केला आणि ताबडतोब ते ग्राउंड उपस्थित करून दिलं. त्यामध्ये आमचे मित्रही आहे अशोक गुंजाळ, त्यांनी मला भरपूर वेळा सांगितलं. आणि मी पागडे सरांना विनंती करतो की टेनिस क्रिकेट तर खेळवलं गेलंच पाहिजे,
पण पुढच्या वेळेस आपण 3 दिवसाचा प्रोग्राम करा. 1 दिवसाचे टेनिस क्रिकेट खेळा, 1 दिवस सीझन क्रिकेट खेळा. सर या ठिकाणी आरती मॅडम आणि तनुषा मॅडम यांना आपण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय. आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतोय, त्यांना देखील शुभेच्छा देतोय. सर एक गाणं देखील आपण त्यांच्या समोर आवाजात देतात आणि त्यांना टाळ्यांच्या गजरात आपण देखील साथ देणं आपलं कर्तव्य असणार आहे. सुदिनम सुदिनम जन्मदिनम सुदिनम सुदिनम जन्मदिनम भवतु भव मंगलम भवतु भव मंगलम. बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. राजकिरणचा सन्मान टाळ्या वाजवू दे एकदा राजकिरणसाठी. या ठिकाणी उचलून घेतलं जात आहे. टाळ्यांच्या गजरात त्याचं देखील स्वागत करा. मॅन ऑफ द सिरीज मित्रांनो, RSK आयोजित दोस्ती चॅम्पियन ट्रॉफी 2026 या पर्वातील मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर आणि भव्य दिव्य चषक. आणि जर आपण पाहिलं तर SK स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून SK ब्रँडेड बॅट दिली जाणार आहे. संदेश दादा काजळकर यांच्या शुभ हस्ते SK ब्रँड आपण पाहिलं तर SK ब्रँड आपण बॅट देखील दिली जाईल. टाळ्यांच्या गजरात मित्रांनो स्वागत करायचं आहे. चॅम्पियन ठरलेला संघ आहे मित्रांनो, शौर्य फायटर संघ. यांच्या पितामहातून आपण हा स्वीकारण करतोय. शौर्य फायटर संघ या ठिकाणी मित्रांनो दोस्ती चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा रणसंग्रामातील विजेता संघ मित्रांनो शौर्य कमी असणार आहे. आणि मित्रांनो या स्पर्धेमध्ये कुणाचा जर चुकून सन्मान राहिला असेल तर मोठ्या मनाने आम्हाला माफ करा. आणि नक्कीच पुढच्या वेळी मोठ्या दिमागदार सोहळ्यामध्ये आपण या ठिकाणी पुन्हा एकदा नव्याने भेटावं. तत्पूर्वी घेऊया छोटीशी विश्रांती, पुन्हा एकदा भेटूया नव्याने. सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करूया आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला अशा आपण जाहीर करूया. धन्यवाद. सामने अगदी वेळेत आटपून आम्ही निघालो गॅलेक्सी हॉटेलवरती. इथे गुंजाळ साहेब यांनी जेवणाची उत्तम सोय केली होती.
रात्री बरोबर 9 वाजता आम्ही जेवण करून निघालो. हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.